ओमप्राज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी 1 ग्लास तांदूळ इथे घेतलेला आहे आणि हे आहेत सोयाबीन पाव वाटी, म्हणजे बघू शकता इथं 1 मूठभर आपली 1 मुठीनं मूठभर तुम्ही सोयाबीन घेऊ शकता। आणि हे आहेत नाचणी, नाचणी म्हणजे रागी, ते पण 1 मूठ। आणि हे साधे तांदूळ आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही घालणार आहोत उडदाची डाळ 2 चमचे, उडदाची डाळ 2 चमचे घातलेले आहे आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे। आता तुम्ही बघू शकता सगळं आम्ही मिक्स करून आता स्वच्छ ते धुवून घेत आहे। मी ह्याला 2 ते 3 वेळा आपण स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे। याची इथं बघू शकता तुम्ही मी धुत आहे, याच्यातले किती सगळं जे आहे ते सगळं आतलं जात आहे। परत एकदा मी धुवून घेत आहे। आता हे आपल्याला 5 ते 6 तास असंच भिजत ठेवायचं आहे। आता 6 तासांना मी हे वाटण करायला घेतलेलं आहे। बघा मी वाटून सुद्धा हे घेतलेलं आहे। सो ह्याला आता आपण झाकून ठेवूया रात्रभरासाठी। आणि हे माझ्याकडे कुटणी होती, त्याचं मी खालचं कुटणीचं भांडं त्याच्यावर जड होण्यासाठी ठेवलेलं आहे। बघा आता सकाळ झालेली आहे। हे सकाळी तुम्ही बघू शकता किती छान फुलून आलेलं आहे आणि मी चवीसाठी मीठ घातलेलं आहे ह्याच्यामध्ये। हे बघू शकता किती छान ह्याचं फर्मेंटेशन झालेलं आहे। बघा छान पीठ असं फुललेलं आहे। मी थोडं त्याच्यात पाणी घालून हवं तसं करून घेतलं। परत इडलीच्या साच्याला मी तेल लावून आता सगळे इडली त्या भरून घेतलेल्या आहेत। आणि तोपर्यंत मी इथं पाणीसुद्धा ठेवलं होतं कितलीमध्ये, पाणी उसळलेलं आहे। आता हे दोन्ही साचे आपण त्याच्यात ठेवूया आणि इडली बॉईल करायला सोडूया। बघा त्याला आता ढाकणं लावून घेऊया दोन्ही साचे ठेवून। ही मोठी आच करून ठेवलेलं आहे। आता बघूया इडल्या झालेल्या आहेत। वाव किती छान इडल्या आता फुलून आलेल्या आहेत। तर ह्या आता आपण इडल्या एका पात्रामध्ये काढून घेऊया। इथं बघू शकता किती छान इडल्या आपल्या फुलून तयार झालेल्या आहेत। हे चटणी किंवा सांबाराबरोबर तुम्ही सर्व करू शकता। चला तर मग हा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।